आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्याला सकारात्मक भूमिका बाळासाहेब आंबेडकर असतील आम्ही सगळ्यांनी घेतली आणि आमचा एकमेव अजेंडा आहे की जी काही संविधानिक व्यवस्था आणि लोकशाहीवर घात जे सातत्यानं BJP करते आहे त्याच्यापासून देशाला कसं वाचवता येईल आणि संविधानाला कसं वाचवता येईल याच्यावरचा एक आज आम्ही भूमिका घेतली. त्याच्यामध्ये एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्याचाही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आमच्याकडून पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी पण बनवायचा निर्णय झालेला आहे आणि त्या आधारावर 8 दिवसामध्ये ह्या सगळ्या रिपोर्ट सादर करून पुढची बैठक 8 दिवसाच्या नंतर घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. हा जाहीरनामा असणार आहे का पृथ्वीराज चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही जो नाही, आज जे काही 25 मुद्दे देऊन प्रकाश आंबेडकर साहेबांनी पहिल्याच मीटिंगमध्ये जो प्रस्ताव दिलेला तर त्याच्यावर आमची सकारात्मक भूमिका आहे आणि काही मुद्दे अजून त्याच्यामध्ये आमच्याबरोबर कम्युनिस्टही आहेत, समाजवादी पक्षाची आहे, शेतकरी कामगार पक्षाची लोक आहेत, विविध घटक जे आज आमच्या महाविकास आघाडीत आहेत त्यांची सगळ्यांची मतं घेऊन असा प्रस्ताव तो मीटिंगमध्ये सादर केला जाईल आणि मग तोच पुढं मॅनिफेस्टो म्हणून कसा आणता येईल त्याच्यावरचा एक प्रयत्न केला जाईल. आपण त्यांचं प्रेस कॉन्फरन्स इथं होतो ते मी बाजूलाच उभा होतो, असं ते काहीच बोलले नाही. पण दुसरीकडे ते हे सुद्धा म्हणाले की इंडिया आघाडी अस्तित्वातच राहिली नाही, सगळे इंडिया आघाडीतून बाहेर पडले. एक बघा, आम्ही राज्याची चर्चा करतो आहे त्याच्यामुळे इंडिया अलायन्समध्ये देशपातळीवर कुठल्या राज्यात काय होते आहे हे सगळ्यांनाच कळतं आहे. बिहारमध्ये जे घडलं ते कोणाला लपलेलं नाही आहे. नितीश कुमार आजच नाही तर ते अनेकदा या पद्धतीचं त्यांनी दलबदल केलेला आहे. त्यामुळे आणि तिथली बिहारची परिस्थिती आज वेगळी आहे. त्या ठिकाणी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव या दोन पक्षाची ताकद त्या ठिकाणी मजबूत आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की लालू प्रसाद आणि त्यांच्या परिवारावर BJPचे 2 कार्यकर्ते ED आणि CBI कसा त्या ठिकाणी वापर केला जातो, कसा दबाव आणला जातो आहे हे चित्र देश पाहतो आहे. त्याच्यामुळे ही तानाशा प्रवृत्तीचं राजकारण बिहारमधलं हे देश बघतो आहे, त्याचे परिणाम BJPला भोगावं लागणार आहे. अशी माहिती मिळते की त्यांनी 6 जागांची मागणी केलेली असं काही आहे. अजूनही त्याच्या आज मीटिंगमध्ये आले होते ना, आपण पाहिलं. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न अजूनही त्यांचा प्रस्ताव असा आहे की जो त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे 25 प्रश्नासहित त्यामध्ये OBC मराठा आरक्षणाचाही इश्यू आहे. ती भूमिकासुद्धा आम्ही विधानसभेत असेल मीडियासमोरही मांडलेली आहे. त्यामुळे दोन्ही मुद्दे त्यांची मागणी आणि आमची मागणी जवळपास सारखीच आहे. राहिले कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर त्या पद्धतीचा एक प्रस्ताव तयार केला जाईल 8 दिवसानंतर आणि 8 दिवसानंतर एक मीटिंग घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये हा झाल्यानंतर जागा वाटपाच्या बद्दलचा प्रस्ताव त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर देतील. जागेचा पेच कुठंच नाही. मी परवा पण सांगितलेलं आहे की 48 जागा महाविकास आघाडी लढेल. त्याच्यामुळे कुठलाही वाद जागा वाटपामध्ये नाही. त्यामुळे याच्यामध्ये आपणही जाऊ नका आणि असा वाद कुठलाही आमच्यामध्ये नहीं. मैं आपको बताना चाहूँगा कि आज हमारी महाविकास आघाड़ी की मीटिंग हुई, उसमें खुद प्रकाश आंबेडकर जी भी उसमें शामिल हुए थे. उन्हें जो पहले मीटिंग में उनके जो लोग आए थे उनने जो प्रस्ताव दिया था 25 मुद्दे उनने दिए थे. उस मुद्दों के ऊपर एक कमेटी बनाने का आग्रह उनका था. पृथ्वीराज चव्हाण जी की अध्यक्षता में एक कमेटी बनाई जाएंगी, सभी दलों के उसमें प्रतिनिधित्व रहेंगे और 8 दिन के अंदर वो प्रस्ताव को सकारात्मक दिया जाएगा. और कुछ और मुद्दे जिसमें हमारे कम्युनिस्ट पक्ष के जो दल है, समाजवादी के जो दल है, शेतकरी कामगार पक्ष का दल है, ऐसे सबसे उसमें डिटेल लिए जाएंगे और उस तरह का एक
प्रेजेंटेशन उसमें दिया जाएगा और उसी को फिर मैनिफेस्टो कैसे करने का उसके ऊपर एक डिस्कशन होगा। और लोगों के सामने जाते समय में ये सब मुद्दों को लेके, क्योंकि ये लड़ाई, क्योंकि जो सत्ता में बैठे हैं वो डर बताकर और ईडी और सीबीआई का डर बताकर जिस तरह से राजनीति कर रही है, उनके सामने जाना है तो जनता के मुद्दे लेकर जाने की एक भूमिका हम लोगों ने आज की है। और मुझे लगता है कि एक हफ्ते में वो प्रस्ताव पूरा तैयार होगा और एक अगले हफ्ते में जब मीटिंग होगी उसमें सीट शेयरिंग का भी इशू क्लियर होगा। बहुत ही सूचक शब्द में जो है प्रकाश अंबेडकर ने ये टिप्पणी की है कि जो इंडिया गठबंधन के साथ हो रहा है वो महाविकास आघाड़ी में ना हो। वो ये तब कह रहे हैं जब उन्हें 2-3 बार इंसल्टिंग भूमिका में रहना पड़ा, उन्हें बहुत देर से बुलाया गया, या जिस प्रकार से वो चाहते थे उनकी अगवानी हो उस प्रकार से नहीं हुआ। सीट शेयरिंग को लेकर के भी तनातनी है, आप चाहे माने नहीं माने, लेकिन 8 से 10 सीटों को लेकर के आप लोगों का विवाद अभी भी बना हुआ है। तो ऐसी स्थिति में सामंजस्य कैसे बनाएंगे? कोई विवाद हमारे में नहीं है। जितना महायुति में विवाद है आपने देखा होगा कि उसकी तो निंदा करना चाहिए। राज्य के एक ज्येष्ठ मंत्री ओबीसी के पिछड़ी जाति के मंत्री छगन भुजबल को सत्ता पक्ष के विधायक ने लात मार के भगाने की बात कर रहे हैं, तो वो उस बात को क्या गौर नहीं कर रहे आप लोग? इस तरह से बर्ताव किया जाता है पिछड़ी जातियों के साथ, और इस तरह की जब बातें होती है उसके बारे में चर्चा क्यों नहीं होती है? और उसकी बात का हम निषेध करते हैं। और रही अम्बेडकर जी के साथ, बाला साहब के साथ हमारा, आज आपने देखा होगा कि हम साथ में मिलकर आए, आपके सामने खड़े हुए, कोई भी विवाद हमारे में नहीं है। लेकिन जब विवाद नहीं है उसको विवाद बनाने की क्यों आप कोशिश कर रहे हो? लेकिन वो जो महायुति में जो पाप चल रहा है उसके बारे में क्यों नहीं चर्चा करते? क्यों बीजेपी ने जिस तरह से देश को तबाह कर दिया है उसके बारे में चर्चा क्यों नहीं की जाती है? यह भी सवाल आप लोगों से मैं पूछना चाहूँगा। संजय गायकवाडांबद्दल उन्होंने कहा कि पहले ममता बनर्जी, फिर नीतीश कुमार, फिर आम आदमी पार्टी और अब सपा ने 11 सीटों में देखकर एक तरह से आप लोग देखो दूसरे राज्यों में देखो मेरा यही समझना कि महाराष्ट्र एक शाहू फुले अम्बेडकर विचारधारा का स्टेट रहा है और जो भी क्रांति बनी है वो महाराष्ट्र से बनी है। और हम लोगों ने, सब लोगों ने मिलकर ये सोचा है कि अब संवैधानिक और लोकतांत्रिक व्यवस्था खतरे में है और जिसमें हमारा चौथा स्तंभ भी, उसको भी दबाया गया है। ऐसे समय में हम लोगों ने एक साथ आकर लड़ने का एक मानस हमने बनाया है और पूरी ताकत के साथ हम लड़ेंगे और हम जीतेंगे देश के अलग राज्यों में, क्योंकि यही से मैसेज पूरे देश में जाएगा। और ये संकल्प लेके हम लोग आज बैठे थे। बंटवारे को लेकर के कुछ बातें हुई है, क्या इक्वल सीट शेयरिंग होगी? अभी 48 जगह में महाविकास आघाड़ी लड़ेंगी। हमारे मेरिट के आधार पर सीट का बंटवारा होगा और सभी जगह महाविकास आघाडी जीतेंगे। संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं भुजबळ यांच्याबद्दल वक्तव्य केलंय त्याचा तुम्ही निषेध करताय? एका मागासवर्गीय मंत्र्यांना आणि सिनियर मंत्र्यांना या पद्धतीनं वक्तव्य करून या सरकारची मानसिकता, जी भाजपची मानसिकता आहे, जी खालच्या दर्जाच्या लोकांना ज्या पद्धतीनं शिवीगाळी देऊन लात मारून हाकला, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ते निषेधार्थ आहे। सरकारने माफी मागावी आणि संजय गायकवाडला पहिले त्याला निलंबित करावं अगर या सरकारमध्ये धमक असेल तर। आणि या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा असे विवाद निर्माण करून, जसं स्वतः अजित पवार म्हणतात की मी या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे, अजित पवारांचं स्टेटमेंट आहे। आता राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः या अध्यादेशाच्या, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात जायची तयारी दाखवत असेल तर या सरकारमध्ये काय आलबेल चाललेलं आहे? काय चाललेलं आहे? दोन समाजामध्ये भांडणं लढवायचे आणि महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न बाजूला सारायचे। हा तमाशा महाराष्ट्रामध्ये कधी झाला नाही। हे भाजप प्रणित येड्याचं सरकार महाराष्ट्रात करते आहे, हे महत्त्वाचं आहे। आणि ती लढाई आमच्यासाठी महत्त्वाची आहे की राज्याला बर्बाद आम्ही होऊ देणार नाही। आम्ही सगळेजण मिळून ही लढाई जिंकू आणि या पद्धतीची वात्रट आणि राज्याची तिजोरी लुटण्याचं पाप जे हे लोक करतात आहेत, राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने माजवलेली आहे। आपल्याला लक्षात असेल की ज्या
रस्त्याचं उद्घाटन स्वतः नरेंद्र मोदीजींनी केलं. कोणता रस्ता? समृद्धी. ज्यानं समृद्धी या महाराष्ट्राला येणार आहे त्या रस्त्यावर काय रोज किती लोक मरतात ते आपण बघतो आहे. आता ही समृद्धी आहे. दुसरं, आता त्या रस्त्यावर एक यंत्र बसवायला ते निघालेले आहे. त्याची किंमत 400 कोटी रुपये आहे. त्याची किंमत आता 1400 कोटी रुपये केली. 1000 कोटी रुपये त्याच्यातून लुटायचं काम हे लोक करतात. अशा पद्धतीचं राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं पाप हे जे महाराष्ट्राचं सरकार करते. एकीकडे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही, एकीकडे तरुणांना नोकऱ्या द्यायला यांच्याजवळ पैसे नाहीत. अशी परिस्थिती असताना हे लूटमार करणारं लुटेऱ्याचं सरकार जे महाराष्ट्रात बसलेलं आहे, या सरकारला उत्तर देण्यासाठी मतदानाची वाट या महाराष्ट्रातली जनता बघतात आहे. आमच्यामध्ये कुठलंही भांडण नाही. आम्ही ही लढाई जिंकू आणि जनतेचा आशीर्वाद जिंकू ही आमची भूमिका आहे. बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी काँग्रेसला रामराम करणार अशी चर्चा आहे. तुमचं कोणाशी बोलणं झालंय का? अपने नेताओं को संभालने पाए मराठी. आज जिशान सिद्दीकी आता आमचे CLP नेते बाळासाहेब थोरातांसोबत आता बसलेले आहेत. त्यांची मीटिंग चाललेली आहे. त्यांनी कालही आणि आजही त्यांनी चॅनलला सांगितले की मी काँग्रेस सोडणार नाही. आता तुम्ही लोक दाखवत आहात तर त्याच्यामुळे मला काही त्याचा इश्यू नाही आहे. काँग्रेसचा कुठलाही व्यक्ती आमदार हे आपले राजीनामा देणार नाही किंवा पद सोडणार नाही आणि BJPमध्ये जाणार नाही किंवा अजित पवारामध्ये जाणार नाही. प्रलोभन देण्याचं काम सत्तेमध्ये बसले लोक करतात आहेत. ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. प्रलोभनाने आलं नाही तर ED आणि CBIचा कसा दबाव आणला जातो तोही आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसचा कुठलाही नेता त्याच्यामध्ये येणार नाही. हिंदी में बता दीजिए, बाबा सिद्दीकी को लेकर के जिस प्रकार से खबरें आ रही हैं, क्या कांग्रेस पार्टी अपने नेताओं को नहीं संभाल पा रही है? पहले ED और CBI को तुम खत्म करो. कौन सा चैनल है आपका? बाबा सिद्दीकी और उनके बेटे को लेकर चले कि वो ज्वाइन कर सकते हैं अजित पवार. आपको क्या जानते हैं? देखो, ऐसा कुछ नहीं होगा. वो हमारे कांग्रेस के ज्येष्ठ नेता है. हमारा युवक कांग्रेस का बेटा उनका अध्यक्ष भी है और MLA भी है. और कांग्रेस ने हमेशा कांग्रेस के साथ वो खड़े रहे. कांग्रेस, उनके पिताजी खुद मंत्री भी रहे और अभी बेटा खुद विधायक है और कांग्रेस छोड़ के वो नहीं जाएंगे. थैंक यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.